मात उपस्थिती लावली। मी माझ्या परीक्षेत फेल झाली आहे अशी जाहीर कबुलीच नवनीत राणांनी पराभवानंतर दिली आहे। तसंच मेरिट विद्यार्थी नापास झाला तर त्याचं दुःख काय असतं ते मला माहिती आहे असंही राणा म्हटल्यात। दुसरीकडे मी कुठे कमी पडली असेल तर त्यांची तयारी करेन आणि या मैदानात नक्की येणार असंही राणांनी स्पष्ट केलं। यावेळी बोलताना त्यांनी खास त्यांच्या शायरीतून विरोधकांना सूचक इशारा दिलाय। तुम्ही जसं पास झाले 99 अचीव केले, 95 अचीव केले, 92 अचीव केले, मी माझे एग्जाम मध्ये फेल झाली। एक असते की ज्यांनी प्रिपरेशन केली नव्हती तो हारलं, जर तो पडलं, जर तो फेलियर झालं तर ते लाईफ मध्ये झोन वेगळा असते। एक मेरिट स्टुडंट जेव्हा काही मार्क्स मुळे फेल होतो तर त्याचा दुःख तो मेरिट स्टुडंटच विचार करू शकते। आणि मला असं वाटते की मी कमी पडली असन कुठे ना कुठे, मी परत त्याची तयारी करेन आणि परत या मैदानामध्ये नक्की येईन। बस मैं आप लोगों को इतना ही बताऊंगी, मैं हार जरूर गई हूं पर मेरी हिम्मत को हारने नहीं दूंगी। हिम्मत बांधकर मैंने 4 साल बच्चों को 10th के बाद 12th के बाद पार्लियामेंट लेके गई। पार्लियामेंट के काम कैसे होते हैं मेरे अमरावती के बच्चों ने देखना चाहिए। पुणे शहराला अतिवृष्टीचा फटका बसल्यानंतर मोठं नुकसान झालंय आणि यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये भेट दिली आहे। सिंहगड रोड या ठिकाणी जात अतिवृष्टीमुळे ज्या ठिकाणी लोकांचं नुकसान झालंय त्या ठिकाणी लोकांच्या घरी राज ठाकरेंनी भेट दिली। सिंहगड रोडवरील एकता नगरमध्ये राज ठाकरे गेले होते। यावेळी नुकसानग्रस्त लोकांनी राज ठाकरे यांच्या समोर तक्रारींचा पाढा वाचला। नदीला पाणी सोडण्यात आलं त्यावेळी थेट घरांमध्ये पाणी शिरलं। पहाटेच्या वेळी पाणी सोडल्यामुळे आम्ही झोपत असताना घरांमध्ये पाणी आलं, तसंच गाड्या उभ्या असताना देखील गाड्या पाण्याखाली गेल्या आणि अशी तक्रार लोकांनी केली। कोरेगाव पार्कमधील पॉप्युलर हाइट्स बहुमजली इमारतीची संरक्षण भिंत कोसळली आहे। पावसामुळे ही घटना घडल्याची माहिती आहे। दरम्यान वेळीच लक्षात आल्यानं इमारतीमधील सगळ्या रहिवाशांना आधीच घर रिकामं करण्यास सांगितलं होतं। कोरेगाव पार्कमधली पॉप्युलर हाइट्स या इमारतीची ही संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली आहे। आमच्याकडे एक 2 वाजता कॉर्पोरेशनचे लोक आले आणि मी झोपलो होतो तर मला उठवलं त्यांनी की बाबा तुम्ही बाहेर येता। म्हटलं काय, तुमची वॉल हे झाली बेंड झालेली आहे तर ते डेंजर आहे। तर आम्ही त्याप्रमाणे सगळं वॉलला कव्हर केलं ते आणि लोकांना सांगितलं तिकडे जाऊ नका म्हणून काय। आणि मग कॉर्पोरेशनला सांगितलं, मग त्यांनी आम्हाला नोटीस पाठवलं तुम्ही खाली करा हे करा आणि आमची जबाबदारी। आणि पोलिसांना सांगतात लेटर देतात की तुम्ही बघा यामधून कशामुळे झालंय हे याच्यामुळे हे काम ते चालू आहे रात्रंदिवस ड्रिलिंगचं काम की इतकं व्हायब्रेट होतं ते रात्रंदिवस तर आम्हाला झोपही नाही आणि हा प्रकारच झाला। काय अवस्था झालेली आहे तुम्हाला मी कंपाऊंड वॉल पडताना पण दाखवलं। हे पाणी डायरेक्ट आलं घुसलं कसं। 96 मध्ये पण भरपूर पाऊस आणि पाणी आलं होतं तेव्हा आम्हाला धोका नाही झाला, आता या लोकांना धोका झालाय। रिव्हर ब्युटिफिकेशन 5000 करोडचा हा वर्थलेस प्रोजेक्ट आहे, डिझास्टर प्रोजेक्ट आहे, व्हॅनिटी प्रोजेक्ट आहे। आमच्या टॅक्सचे पैसे खाऊन पुणे मनपाने या लोकांबरोबर खिलवाड केलेला आहे। आज ही लोक